तुझा त्याग आई, तुझी ती लढाई स्वाभिमानी हक्कासाठी. त्याग आई, तुझी ती लढाई स्वाभिमानी हक्कासाठी. तुझी ही अंगाई गाती दिशा दाही, क्रांती सूर्य तुझी या पाठी. स्त्री शिक्षणाचा दीपस्तंभ तिने पेटविला. सावित्रीबाई फुले यांनी समाजाचा अंधार दूर केला. सावित्रीबाई फुले यांनी समाजाचा अंधार दूर केला. Now to add another beautiful and inspiring statement to our assembly, students of class 4, they will come forward and perform a song on Savitribai Phule. I would like to call upon them on stage to present the song. सुविचार आपल्याला जीवनात योग्य मार्ग दाखवतात. असाच एक सुविचार आपणासमोर घेऊन येत आहे माझा वर्ग मित्र अनमोल. Jai Hind all of you. Today's good thought is the root of education is bitter but fruit is sweet. I repeat my good thought. The root of education is bitter but fruit is sweet. Thank you. Thanks अनमोल. Learning new word help us improve language and knowledge. Let us invite Shatur to tell us new word of the day. Jai Hind everyone. Today's new word is pioneer. Its spelling is P-I-O-N-E-E-R. Pioneer. Meaning, pioneer is someone who among first explore or develop a new idea, technology or field. Example sentence. Steve Jobs was a pioneer in technology industry. Thank you. Have a good day ahead. Thanks Shatur. मुलींना दिला स्वप्नांचा प्रकाश, समानतेचा दाखवला नवा आकाश. मुलींना दिला स्वप्नांचा प्रकाश, समानतेचा दाखवला नवा आकाश. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, तुमच्यामुळेच उजळले हे भवितव्य सारे. तुमच्यामुळेच उजळले हे भवितव्य सारे. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण आज सावित्रीबाई फुले जयंती आहे. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. Now I invite my friend Shivam for importance of the day. Everyone, today's important of the day is 3rd January is the significant
special for celebrating Savitribai Phule's birth anniversary in India. Thank you. Have a good day. थँक्स शिवम. जब अज्ञान ने दुनिया घेर ली, एक नारी ने मशाल थाम ली. जब अज्ञान ने दुनिया घेर ली, एक नारी ने मशाल थाम ली. अपमान सहा पर रुकी नहीं, सावित्रीबाई कभी झुकी नहीं, सावित्रीबाई कभी झुकी नहीं. Stories of great personality always teach us important moral values in a simple and interesting way. So I would like to call Ritvi for moral story. सुप्रभात सर्वांना. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. या गोष्टीचं नाव आहे सावित्रीबाई फुले आणि आजारी मुलगी. एकदा पुण्यात खूप मोठी साथ पसरली होती. अनेक लोक आजारी पडले होते. लोकांना आजारी माणसांची भीती वाटत होती, म्हणून कोणीही त्यांची मदत करत नव्हते. अशा वेळी सावित्रीबाई फुले पुढे आल्या. एक दिवस त्यांना कळले की एका गरीब कुटुंबातील लहान मुलगी खूप आजारी आहे आणि तिची काळजी घेणारा कोणीच नाही. लोक भीतीमुळे तिच्या जवळही जात नव्हते. सावित्रीबाईंनी कोणतीही भीती न बाळगता त्या मुलीला उचलून आपल्या घरी आणले. त्या मुलीची त्यांनी स्वतः काळजी घेतली, औषधे दिली आणि प्रेम दिलं. स्वतः आजारी पडण्याचा धोका असूनही त्यांनी माणुसकी सोडली नाही. दुर्दैवाने त्या आजारामुळे सावित्रीबाईंनाही आजार झाला, पण तरीही त्यांनी शेवटपर्यंत सेवाभाव सोडली नाही. ही घटना आपल्याला शिकवते की खरे महान लोक तेच असतात जे संकटात इतरांची मदत करतात. सावित्रीबाई फुले यांचे जीवन सेवा, करुणा आणि धैर्याचे प्रतीक आहे. धन्यवाद. Thanks, my dear friend. Not born with power, wealth or throne, yet chained the fate of hearts unknown. Not born with power, wealth or throne, yet chained the fate of hearts unknown. Each lesson taught, each step she took was a revolution in book. Now, I would like to invite Trisha to present speech highlighting the life and contribution of Savitribai Phule. सुप्रभात सर्वांना. सन्मान्य व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व माझे प्रिय मित्रमैत्रिणी, आज आपण सर्वजण एक महान स्त्री, समाज सुधारक, शिक्षण तज्ज्ञ आणि भारतीय स्त्रीवादीची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एकत्र जमलो आहोत. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उधारी, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उधारी. पण आधी तिचाच उद्धार करण्याचे, तिच्या स्वप्नांना, तिच्या पंखांना भरारी घेण्याचे सामर्थ्य जर कोणी प्राप्त करून दिले असेल तर ती महान स्त्री म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले. स्त्रियांच्या जीवनात शिक्षणरूपी अमृताचा सडा शिंपण करणारी ही महाराष्ट्रातील पहिली माऊली. त्यांचे जीवन समाजातील विषमता दूर करण्यासाठी, शिक्षणाचे दीप प्रज्वलित करण्यासाठी केलेले एक अतुलनीय कार्य आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या विवाहानंतर त्यांच्या पतीने म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम सावित्रीबाईंना शिक्षित केले व त्यानंतर दोघांनी मिळून 1848 मध्ये मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली. यासाठी अनेक समाजकंटकांनी त्यांना विरोध केला, त्रास दिला, शेण फेकून मारले, चिकन फेकून मारली, पण विरोधाला जुळणार ती सावित्री कसली. त्यांनी लोकांचे सगळे त्रास सहन करून आपले कार्य अविरत चालू ठेवले. त्यांनी समाजातील सर्व स्तरांना शिक्षण दिले. शिक्षणासोबतच त्यांनी समाजातील रूढी आणि परंपरा विरुद्ध आवाज उठवला. त्या एक उत्तम कवयित्री होत्या. त्यांनी त्यांच्या कार्याने दाखवून दिले की शिक्षण हेच समाजाला प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकते. त्या म्हणत, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना श्रद्धा खचले, इतके अनर्थ एका विधेने केले. त्यांच्या कार्याला सलाम करून त्यांच्या विचाराचा वारसा आपण आचरणात आणून नेहमीच जपूया. धन्यवाद. Thanks, Prisha. When a woman is educated and international progresses. मित्रांनो, फक्त पुस्तकात वाचून इतिहास समजत नाही, तो अनुभवण्यासाठी रंगमंच हवा असतो. हे नाटक आपल्याला दाखवेल सावित्रीबाईंचे संघर्ष, त्यांचे धैर्य आणि शिक्षणासाठी दिलेला लढा. चला तर मग टाळ्यांच्या गजरात कलाकारांचे स्वागत करूया. स्त्री शिकवायला निघाली आहे म्हणे, हे आमच्या गावात चालणार नाही. स्त्री शिकवायला निघाली आहे म्हणे, हे आमच्या गावात चालणार नाही. शिक्षणाने कुणाचंच नुकसान होत नाही, अज्ञानाने समाज मागे राहतो. परंपरेविरुद्ध वागणं पाप आहे. जर परंपरा माणसाला मानत समजत नसेल तर ती बदलायलाच हवी.
तर मनावर करून ठेव. आपल्या घरातला उंबरठा ओलांडायला स्त्रीला परवानगी देत नाही शास्त्र. फक्त हळदी कुंकू, वटपौर्णिमा, लग्न, बार्शी बस. या व्यतिरिक्त जर का स्त्री घराच्या बाहेर पडली तर असा स्त्री चारित्र्य शुद्ध समजत नाही समाज. अशा स्त्रियांना 52 खनिजचे दरवाजे फक्त उघडे असतात. चल. माझ्या अंगाला हात लावायची हिम्मत कशी केली? आजपर्यंत आमच्या बाने सुद्धा माझ्या अंगाला हात लावलेला नाही. आणि माझ्या अंगाला हात लावणारा तुम्ही कोण? पुण्यांदा माझ्या वाट्यात आला तर महिषासुरासारखं काढून ठेवीन. काय नाही बघ, मी मुलींना शिकवते, हे लोकांना बघवत नाही. म्हणून काय नका करत असतात. आज जी लोक आज विरोध करतील पण उद्या त्यांच्या मुलांचं भविष्य उजळेल. तू पुढे चालत राहा सावित्री. इतिहास आपोआप तुझ्या मागे. शेवटचा मूल शिकत नाही तोपर्यंत माझा संघर्ष थांबणार नाही. धन्यवाद. खरंच मित्रांनो, चिखल, दगड, अपमान सहन करूनही शेवटच्यांनी शिक्षणाला मार्ग सोडला नाही. त्या होत्या सावित्रीबाई फुले. Now let us test our knowledge with a few general knowledge questions. So first I would like to call Samarth for GK questions. I will ask you some GK questions. Are you ready? So my first GK question is, who was Savitribai Phule? Yes, your answer is correct. The correct answer is first female teacher. My second question is, when we celebrated Savitribai Phule Jayanti? Yes, your answer is correct. The correct answer is 3rd January. My third GK question is, where Savitribai Phule is born? Where Savitribai Phule is born? The correct answer is Naigaon, a village in Maharashtra. My fourth GK question is, from who Savitribai Phule is married? Your answer is correct. The correct answer is Jyotirao Phule. My fifth and last GK question is, when Savitribai Phule is open her first school? The correct answer is 1848. शिका, जागे व्हा. तिचा संदेश ज्ञानाशिवाय नाही प्रगतीचा अवकाश. स्त्री शिक्षणाच्या वाट तिने मोकळी केली. सावित्रीबाई क्रांतीची जननी झाली. सावित्रीबाई क्रांतीची जननी झाली. सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर आधारित हे सुंदर नृत्य सादर करण्याकरिता मी आमंत्रित करतो माझे वर्ग मित्र मैत्रिणींना. स्वतंत्रता के बाद भारतीय नारी की स्थिति में क्रांतिकारी बदलाव आया. आज की नारी राजनीतिक, सामाजिक, आर्थिक सभी क्षेत्रों में आगे बढ़ रही है. पर इन सब की शुरुआत कब हुई? ये कहानी है 19वीं सदी की, जहां भारत देश कई सामाजिक कृत्य जैसे विधवाओं का शोषण, बाल विवाह, देवदासी, सती जैसी प्रथाओं में जकड़ा हुआ था. पुरुष प्रधान संस्कृति में स्त्री का पढ़ना मानो अभिशाप था. ऐसे में क्या होगा स्त्री का भविष्य? क्या होगी स्त्री की दशा? वो एक स्त्री ही समझ सकती थी. और यही बदलाव लाने के लिए 2 रणरागिनियों ने जन्म लिया, जिनके नाम थे सावित्रीबाई फुले और फातिमा शेख.
बाद विधवा की जिंदगी जी है, इसका केशव अपान कर दो। तेरे हाथ में किताब देगी तो तेरे हाथ में रहेंगे। शिक्षा एक शक्ति जो सारी कमजोरी दूर करे। शिक्षा वो प्रकाश है जो अंधकार को दूर करे। शिक्षा कोई भेदभाव नहीं करती। शिक्षित होना हम सबका अधिकार है। नीचे है ठंडी सी एक धरती कहती है आजा दौड़ेंगे। यारों के बक्सों में जिंदा सी खुशबू है कहती है सब पीछे छोड़ेंगे। उंगलियों से कल की रेत बहने दे। आज और अभी मैं खुद को रहने बहुत बड़ा बात कर रहे हो तो समाज की दुर्गति है। दिल को बढ़ने का कोई अधिकार नहीं है। आपकी तारीफ में कौन हो तुम? शायद कोई अपराध है। मारो इन्हें, कतर से मारो। कितना भी हुज़्न, कितनी भी परेशानी, इस समाज का हर बार हम सहेंगे। पीछे नहीं हटेंगे अब अपने कदम। भारत के हर बेटी को बढ़ा के रहेंगे। जाने दे सिसकी तम, जाने दे इस पल की ये गुजारिश है। मरना क्यों, जी लेना बूंदों को, पी लेना तेरे ही सपनों की बारिश है। पानियों को रास्ते तू बनाने दे। रोशनी के पीछे खुद को जाने दे। Wow, what a beautiful performance. Now, Respected Principal, Mr. Datta Ma'am, Vice Principal Mrs. Rani Sawant Ma'am, Academic Head Sajida Ma'am, parents, teachers, and my dear students, Jai Hind to all. Warm good morning. Myself Deepali Prashant Survase, Mother Parents of Sara Prashant Survase. पण माझे ते 4 शब्द सुद्धा कमी पडतील इतका छान परफॉर्मन्स या मुलांनी दिला, ते पण लाईव्ह. आपल्याला लाईव्ह पाहायला भेटला. जे सावित्रीबाई फुले यांचं फक्त आपण पुस्तकी ज्ञान बघितलं आहे, पण आज ते ह्या मुलांनी इतकं छान आपल्याला लाईव्ह मध्ये दाखवलं. खूप छान वाटलं मॅम. आणि आपल्या स्कूलची जी कॉन्सेप्ट आहे म्हणजे फ्रीडम फायटर्सची, जे तुम्ही प्रत्येक क्लासची प्रत्येक डिव्हिजनची घेता, ती खूप सुंदर आहे. त्याच्यातनं मुलांना तर स्टेज डेअरिंग वाढतेच, पण त्यांचं ज्ञान सुद्धा एक लाईव्ह म्हणजे ऍक्टिव्हिटीज थ्रू आम्हाला ते पाहायला भेटतं. आणि तुम्ही प्रत्येक पॅरेंट्सला सुद्धा इन्व्हाइट करता ह्याच्यासाठी. खूप छान, मला हे खूप आवडलं. अँड आय फील सो हॅपी दॅट माय बोथ द चिल्ड्रन्स आर स्टडिंग इन भोंडवे पाटील पब्लिक स्कूल. थँक यू फॉर दॅट. हार्डली थँकफुल टू दिस स्कूल फॉर गिविंग मी दिस opportunity. Thank you. आदरणीय शिक्षक आणि माझे मित्र आणि मैत्रिणी आणि चिल्ड्रन, छोटे छोटे हे मुलं आहे ना, इतके सुंदर आणि इतक्या छान प्रकारे ते सादरीकरण केलंय, जे आपल्या म्हणजे अपेक्षाच्या बाहेर. आम्ही घरात मुलांना बघतो तर ते कसं खोडकर करता हे करता, आणि आज हे बघताना खूप आनंद झालेला. आणि सगळ्या टीचरनी जे मेहनत घेतलेली तुमची आज दिसते. मुलांना प्रत्येकाला जो
आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर आज त्यांच्यामुळे मी इथे उभे आहे, हे मला खूप आनंद आहे. आज त्या नसतं तर आपण इथे नसतो. आज शिक्षक ह्यांनी आपलं खूप सारे संस्कार केलेले. एक माझ्या बनायच्या, अरे संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अशा कवयित्रीचं हे गाणं खूप असं सांगून जातात की आज जर सावित्रीबाई नसतात तर आपण ते चटकेच खात बसलो असतो, तर इथपर्यंत आलो नसतो. आणि ह्यांचं सावित्रीबाईंच्या ज्या याच्यामुळे कर्तव्यामुळे त्यांच्या ज्या आपल्याबद्दलच्या ज्या गोष्टी त्यांनी आज केलेल्या आहेत तर इथपर्यंत आपण आलेलो नसतो. तर आज त्या सावित्रीबाईंना अभिवादन करते आणि 2 शब्द बोलून थँक्यू मॅम. Now I would like to request Vice Principal Rani Sawant ma'am to please guide us. Dear parents, beloved teachers, and my dear students, Jai Hind and very warm good morning to all of you. Today, before starting my speech, first of all, my Trivar Vandan to Savitribai Phule and lots of honor because today I am standing in front of you because of her. Savitribai Phule was born on 3rd of the Jan 1831 in Naigaon. You have might be listened to the assembly, right? So small village it was, and she became a great teacher, or she became a great personality among in the whole world. Because of who? Because of the Mahatma Jyotirao Phule. Yeah, Kranti Surya Mahatma Jyotirao Phule had supported and inspired her a lot, and she has learnt reading and writing, and she has decided to teach the women to the women all. Yeah, she has taken lots of efforts to give the education to the women, education as well as women empowerment. Imagine children, is it possible in those days to go step out of the house and to take the education to the women? Are you listening? Are you getting what I'm telling you? Sit straight first of all. It was not possible at all. Women didn't have right to speak single word in front of the men to give their decisions. Nowadays, your mothers, how nicely they give their decision, take the decisions at home. They dominate your papas, no? Yes or no? And how papa listens? Your papa listens too at home. All the papas listen at home, mamas. But during those days, it was impossible to the women. And in those days, children, listen carefully. Savitri Bai she had put the step out of the house, decided, determined in her mind, and started to give the education to the women. Very few she has gathered the women and started to. So while doing, you have seen it in the song, dance, how people were struggling to her. How people were troubling to her. She didn't react. People were throwing the garbage, stones, pebbles, cow dung, mud. She didn't react then. She was carrying one more that sari with her, and she was changing in the school, and then she was teaching to the girls. Dear teachers, see how we are lucky today. How beautifully we come to the school with with the saris and with the uniform and with the I-card and that in with proper shoes and teach to the children. It's very easy for us. But during those days, was it easy? No. But she didn't react. She was knowing whatever she was doing, it will be too much fame throughout the world, not only in the India. Because of that, she became a first women teacher. So dear students, see, taking education nowadays for the girls, I want to tell you, it's very easy to take the education. So you decide how easily you get the education, what you have to do, how to do, what to do, why to do.
Because your fathers are here and mothers are here. Fathers, how much they support? They are men now. They support you. They take efforts for you. They spend money, spend time. They spend money to you. How nicely you get the education easily. So you children decide to become something in your life, to achieve your goals. Might be you have decided goals. You are very small. This is the right time to decide something in your mind. And boys, one message just I would like to give you. You always, are you getting what I'm saying? You always support your mothers, support your grandmothers, your sisters, and in future too, your wives. Getting, will you? Congratulations once again too. Thank you. Have a great day. ये बाई गाऊ आकाशाची आई ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई सोड सोड घराची वेस नेस नभाची साडी नेस सोड घराची वेस नेस नभाची साडी नेस घे तुझा तुला अवकाश घे मुक्त मोकळा श्वास तुझी कहाणी तुझ उभी तू बहिणाई या विशाल गगनावरती तू निळ्या नभाची शाई तू निळ्या नभाची शाई तू ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई ये अंगणात जराशी बांधवारा तू पदराशी ये अंगणात जराशी बांधवारा तू पदराशी घे स्वप्न नवे उराशी विर गगनात जराशी तू मला नवी ग तुला बांधू हाताचा गाजुला होई उडण्याची मग घाई झोका उंच नवा